वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचं शक्तींचं प्रकरण सुरू आहे। आत्म्यामध्ये उसळणाऱ्या अनंत शक्ती, काही शक्तींचं वर्णन आचार्य आमच्या समोर प्रस्तुत करत आहे। त्यामध्ये आम्ही काल भाव शक्ती, अभाव शक्ती बघत होतो। भाव शक्ती म्हणजे जी विशिष्ट अवस्था आहे, ती विशिष्ट अवस्था त्या द्रव्याची त्या समयात आहे आणि बाकीच्या ज्या काही अवस्था भूतकाळात होत्या किंवा भविष्य काळात घडणार आहे त्याची त्याच्यामध्ये नास्ती आहे, अविद्यमानता आहे, अशी ही भूत भावशक्ती आणि अभाव शक्ती। भावशक्तीने वर्तमान पर्यायीची अस्ती स्वीकार केली आणि अभाव शक्तीने बाकी अनंत पर्यायांची त्या समयातील पर्यायीमध्ये नास्ती आहे याची सिद्धी केली किंवा हा स्वीकार केलेला आहे। त्यामुळे एका समयामध्ये एकच पर्याय अस्थिरूप आहे हे सत्य आम्ही स्वीकारलेलं आहे। अशा तऱ्हेने ही शक्ती आम्ही बघत होतो। आणि वस्तू जर आहे तर वस्तूला आकार म्हणजे व्यंजन पर्याय म्हणजे द्रव्याचा आकार, ज्याला द्रव्य पर्याय असं पण म्हटलेलं आहे। आणि प्रत्येक गुणाच्या होणाऱ्या ज्या पर्यायी आहे या पर्यायी म्हणजे प्रकार म्हणजेच अर्थ पर्याय। आता समजा ज्ञान गुणाची जी पर्याय होते आहे त्या पर्यायीला आम्ही अर्थ पर्याय म्हणणार, दर्शन गुणाच्याला अर्थ पर्याय म्हणणार। पण प्रदेशत्व गुणाची जी पर्याय आहे म्हणजे अखंड द्रव्य अभिप्रेत असताना जी द्रव्याच्या आकार रूप पर्याय प्रदेशत्व गुणामुळे घडणारी, तिला मात्र व्यंजन पर्याय किंवा द्रव्य पर्याय अशा प्रकारची म्हटल्या गेलेली आहे। आणि असं वस्तू आहे आणि त्याला आकार म्हणजे अर्थ पर्याय नाही किंवा व्यंजन पर्याय नाही असं नाही, कारण द्रव्य जे आहे हे समग्र गुणसहित आहे म्हणून प्रत्येक गुणाची एक पर्याय। तसं पाहिलं तर आम्ही एका समयात एकच पर्याय आहे हे म्हणणार। पण असं म्हणत असताना देखील सगळ्या गुणांच्या मिळून एक पर्याय आहे असं अभिप्रेत नाही। प्रत्येक गुणाची त्याही समयात स्वतंत्र पर्याय विद्यमान आहे। ज्ञान गुणाची वेगळी, दर्शन गुणाची वेगळी, या सगळ्या पर्यायी एका समयात द्रव्यामध्ये आहे। पण ज्ञान गुणाच्या अपेक्षेने जर कथन केलं तर ज्ञान गुणाची एकच पर्याय विद्यमान राहील, नंतरच्या समयात दुसरी पर्याय ज्ञान गुणाची राहील। अशा तऱ्हेने ही वस्तू व्यवस्था लक्षात घ्यायची आहे। म्हणून वस्तू तर आहे आणि त्याचा आकार म्हणजे व्यंजन पर्याय आणि प्रकार म्हणजे अर्थ पर्याय नाही असं असू शकत नाही। आत्म्याची पर्याय होणे यात पराचा हस्तक्षेप नाही। मग आता आम्हाला प्रश्न पडतो की ही जी पर्याय उत्पन्न होते आहे ही परसापेक्ष आहे की स्वसापेक्ष आहे। जसं आमची पर्याय होते आहे याला कालद्रव्याचं निमित्त आहे हे बरोबर आहे, पण कालद्रव्याचा आमच्या पर्यायीमध्ये हस्तक्षेप नाही। प्रत्येक द्रव्य आपल्या स्वभावाने स्वयं परिणमनशील आहे। द्रव्याचा परंतु कार्य होत असताना ते 5 समवाय पूर्वक होतात, तिथे बाह्य निमित्त कारण आहे आणि ते कालद्रव्याचं म्हटलं जातं। पण उपादानाच्या अपेक्षेने विचार केला तर प्रत्येक द्रव्याचा उपादानगत योग्यता ती त्या समयात ते परिणमन करण्यास समर्थ आहे।
कुणाहीमुळे कुणाही द्रव्याचं परिणमन होत नाही. एखादी आळशी व्यक्ती आहे, तिचं देखील परिणमन सतत सुरूच आहे. आम्ही म्हणतो झोपू नये, काही करत नाही, हे सगळं बरोबर आहे, पण तिचं परिणमन मात्र रुकलेलं नाही. आई म्हणते की मी मुलाला मोठं केलं, पण वस्तुस्थिती लक्षात घ्या. मुलगा आपल्याच परिणमन योग्यतेने प्रति समय वाढणार आहे. बाह्य निमित्त कारण आम्ही कितीही लावलं तरीही अशा तऱ्हेचं आम्हाला स्वतःच्या परिणत स्वभावाकडे लक्ष देऊन कथन करावं लागतं. म्हणून परिणामात दुसऱ्याचा हस्तक्षेप नाही. किंवा जर आम्ही असं म्हटलं की मागच्या पर्यायीनी पुढच्या पर्यायीला जन्म दिला, मागच्या पर्यायीतून पुढची पर्याय आली, तर असं देखील नाही. कारण जी पर्याय आहे ती पर्याय विनाशिक आहे. ती पर्याय द्रव्यात विलीन झालेली आहे. द्रव्यातून पर्याय उत्पन्न होते, पण पर्यायीतून पर्याय उत्पन्न होत नाही. म्हणजे आमच्या उत्पाद व्यय द्रव्ययुक्तामध्ये मागच्या पर्यायीचा नाश ज्या समयात आहे, त्रितयात्मक दृष्टीतून पाहिलं तर आमची वर्तमान पर्याय ज्या समयात उत्पाद आहे त्या समयात तिथे वेळ पण आहे मागच्या पर्यायीच्या अपेक्षेने. अशी ही आमची त्रितयात्मक व्यवस्था, ज्याला इतर लोकांनी ब्रह्मा विष्णू महेश रूपाने मांडली, उत्पत्ती स्थिती आणि लय अशा तऱ्हेने मांडलेलं आहे. परंतु आम्ही स्वयंभू अस्तित्व मान्य केलं, त्यामुळे वस्तूच अशी स्वयं त्रितयात्मक रूपाने आहे. पण याचा अर्थ असा नाही की पर्यायीतून पर्याय उत्पन्न झाली. का नाही होऊ शकत पर्यायीतून पर्याय उत्पत्ती? तर आम्ही त्याला हेही सांगू शकतो की जी स्वयं अध्रुव रूप आहे, अध्रुवातून ध्रुवाची अशी निष्पत्ती संभवनीय नाही. म्हणून ध्रुव अशा द्रव्यातूनच पर्याय उत्पन्न होणार आणि द्रव्यातच विलीन होणार. म्हणून पूर्व पर्यायीतून द्रव्य पर्याय उत्पन्न होत नाही, कारण प्रति आहे आणि उत्पाद आहे, म्हणजे त्या पर्यायीसह ते संपूर्ण द्रव्य त्या ठिकाणी उत्पाद रूप दिसत आहे. म्हणून अध्रुवातून पर्याय नाही, तर चैतन्य गुणामध्ये भावशक्तीनी ही पर्याय आहे. आत्म्याचा स्थायी भाव ध्रुव स्वभाव हा त्रिकाली उपादान आहे आणि तर आत्म्याची वर्तमान पर्याय ही क्षणिक उपादान आहे. आम्ही 5 समवाय बघितलेले आहेत आणि त्या 5 समवायांमध्ये आम्ही व्यवस्था लावलेली होती. एक पहिल्यांदा सांगितलं होतं त्रिकाली उपादान. कार्य कधीही त्रिकाली उपादानात घडत नाही. त्रिकाली उपादानामध्ये ते कार्य घडण्याची संभाव्य शक्ती आहे, ही व्यक्तता आम्हाला त्रिकाली उपादानातून होते. म्हणजे आत्म्यामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता आहे, नित्य आहे, हे आम्हाला त्रिकाली उपादानगत योग्यतेने सांगितलं. पण तिथून आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. आम्हाला क्षणिक उपादानगत योग्यतेतून आमची पर्याय प्रगट होते आणि क्षणिक उपादानगत योग्यता म्हणजे कार्य होण्याच्या अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य, की जे नंतरच्या समयात त्या कार्यरूप निश्चितपणे परिवर्तित होणारच आहे, त्याला कुणीही टाळू शकत नाही. म्हणून अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयवर्ती परिणाम हे त्या ठिकाणी नियत कारण आहे, क्षणिक उपादान कारण आहे, ही ती भवितव्यता आहे, यालाच नियती असं म्हणता येतं. म्हणून आत्म्याचा स्थायी भाव ध्रुव स्वभाव हा त्रिकाली उपादानगत योग्यता आहे, तर आत्म्याची वर्तमान पर्याय क्षणिक उपादान आहे. आत्म्यात परद्रव्य परगुण परपर्यायीचा अत्यंत अभाव आहे, कारण 2 द्रव्य आहे आणि 2 द्रव्यांमध्ये अत्यंत अभाव आहे.
आम्ही जे 4 तऱ्हेचे अभाव लावतो, अन्योन्य प्रागभाव, प्रध्वंसाभाव आणि अन्योन्याभाव आणि अत्यंताभाव, याच्यामधला अत्यंत अभाव हा 2 द्रव्यांमधला आहे. अन्योन्य अभाव हा फक्त पुद्गलामध्येच लागतो आणि प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव हा एकाच द्रव्याच्या पर्यायींमधला आहे. तर अशा तऱ्हेच्या ह्या 4 अभावांचं स्वरूप आहे. 2 द्रव्य जर आम्ही मांडली, जीव आणि पुद्गल, त्याच्यामध्ये अत्यंत अभावच मानावा लागतो. एवढंच नाही तर परमाणू देखील स्वतंत्र द्रव्य आहे. म्हणून एका परमाणूचा देखील दुसऱ्या परमाणूमध्ये अत्यंत अभाव आहे, अन्योन्य अभाव नाही, अत्यंत अभाव आहे. स्वभावात विभावाचा अभाव आहे. जर स्वभाव आम्ही पाहिलं तर स्वभावामध्ये देखील आम्हाला विभाव दिसत नाही, पण विभाव हा पर्यायगत आहे, तो पर्यायीत आम्हाला दिसतो आहे. स्वभावाला जर आम्ही बघितलं, आत्म्याचा स्वभाव राग करणं हा स्वभाव नाही, पण राग आमच्या पर्यायीमध्ये होणार आहे किंवा झालेला आहे. सिद्ध असतील तर झालेला आहे, संसारी असेल तर होत आहे, अर्हंतांमध्ये भूतकालीन पर्यायी तो विद्यमान होता. अशा तऱ्हेची ती पर्यायगत योग्यता आहे. भूतकालीन आणि भविष्यकालीन पर्यायींचा वर्तमान पर्यायीत अभाव आहे. पण भूतकालीन पर्यायी या पूर्वी झालेले आहे आणि भविष्यकालीन पर्यायी मात्र भविष्यात भावरूप असणार आहे. भूतकालाच्या पर्यायी कशा आहे, होऊन चुकलेले आहे, त्या परत कधीही होणार नाही. आणि भविष्यकालीन पर्यायी मात्र त्या ठिकाणी भावरूपाने विद्यमान होणार आहे आणि त्यातली एक एक पर्याय भूतकालाच्या पर्यायी समाविष्ट होणार आहे. भूत, वर्तमान आणि भविष्यकालीन पर्यायींना गौण करून त्रिकाली ध्रुव चैतन्य तत्वालाच आपल्याला जाणायचं आहे आणि त्यामुळे वर्तमान पर्याय निर्मल बनते. हे सगळं समजून घेण्यासाठी आम्हाला सर्वच्या सगळ्या गोष्टी या सार्थक आहे. पण आम्ही कलश पाहिले, आचार्य अमृतचंद्र आचार्यांचे, जेव्हा त्यांनी 415वी गाथा समाप्तीचे नंतर 3 कलश लिहिले आणि त्या 3 कलशात सांगितलं की अलम अतिजल्पेही विकल्प अलम. आणि आता हे 415 गाथांमध्ये आम्ही विस्तृतरित्या सगळं काही स्पष्ट केलेलं आहे. भेदविज्ञान काय आहे, आत्मा कसा जाणायचा, आश्रव कसा दूर आहे हे बघायचं, आम्हाला कशाशी आमचं नातं जोडायचं, तर आमच्या त्रिकाली आत्मतत्वाशी आम्हाला आमचं नातं जोडायचं आहे आणि विभावांपासून आम्हाला दूर व्हायचं आहे. या सगळ्या चर्चा आचार्य कुंद किंवा अमृतचंद्र आचार्य म्हणतात आहे की ह्या सगळ्या चर्चा आपल्या समोर आम्ही प्रस्तुत केल्या. कारण एकच होतं, आम्हाला एकत्व विभक्त आत्मा तुम्हाला दाखवायचा होता. आणि आचार्य 415 गाथांच्या अंती म्हणतात की आता हा सगळा विस्तार पुरे झाला, आता चर्चा खूप झाली, आता चर्चेला आम्ही विराम देतो आहे आणि तुम्ही मी दाखविला त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये अंतर्मुख होऊन स्वतःच्या आत्मतत्वामध्ये त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अनुभूती होते का, हे अंतर्मुख होऊन अवलोकन करा. आचार्यांनी तर त्या ठिकाणी अगदी गॅरंटी दिलेली होती की 6 महिन्याच्या आत तुम्हाला आत्मानुभूती होणारच आहे. फक्त शरीराला तुम्ही शेजारी समजा, रागद्वेषाला पर जाणा, बाह्य परिकरात राहत असताना सुद्धा कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावापासून दूर राहा, अहंकार ममकार जीवनामध्ये करू नका. बस एवढ्या गोष्टी आचार्यांनी आम्हाला सांगितल्या होत्या आणि त्या जर आम्ही 6 महिने पर्यंत एक सारखं त्या जिद्दीनी ओढीनी अनिवार्य अशा उत्कंठतेनी आत्मस्वभावाचं जर चिंतन केलं तर आमच्या परिणतीमध्ये ती गोष्ट निश्चित आल्याशिवाय दिसणार नाही, याची आचार्यांना खात्री आहे.
आणि स्वानुभवाने आम्ही देखील तशा प्रकारची खात्री करून घेऊ शकतो. म्हणून सांगितलं की हा एकत्व विभक्त आत्मा असा आम्ही तुम्हाला आता या गाथांच्या माध्यमातून दाखविलेला आहे. म्हणून आता भावशक्ती, अभावशक्ती किंवा आतापर्यंतच्या ज्या शक्ती आम्ही बघतो किंवा पुढे बघणार आहे, या सगळ्या शक्तींना तर जाणून घ्यायचं आहे. जाणण्याच्या कक्षेपर्यंत याला अगदी सर्वत्र मला प्राधान्य देऊन समजायच्या आहे. आणि त्यानंतर जो गाभा आहे त्याचा, जे अंतःकरण आहे, त्याला आम्हाला आमच्या आत्मतत्वाशी तन्मयतेने अनुभवायचं आहे. वर्तमान पर्याय, भूतकालीन पर्याय, भविष्यकालीन पर्याय, या सगळ्यांमध्ये आम्ही जे आमच्या उपयोगाला फिरवत आहे, हा उपयोग बदलणं बंद करायचंय. कारण आत्मा तो अनादि अनंत आहे. त्याच्यामध्ये भूत, भविष्य, वर्तमान हे काहीही दिसत नाही. त्याला आदि, मध्य, अंत काहीही नाही. त्याच्यासाठी सगळं सगळं जे प्रत्येक क्षण आहे तोच क्षण महत्वपूर्ण आहे. आणि आचार्यांना इथे तेच अभिप्रेत आहे की प्रत्येक क्षण किंवा प्रत्येक समय हा आत्मानुभूतीसाठी कसा देता येईल हे आम्हाला बघायचं आहे. आणि त्या दृष्टीने आमची पर्याय निर्मल होणार आहे. अंतर्मुख होण्याची प्रेरणा या शक्तीने आम्हाला दिलेली आहे. वर्तमान पर्यायी शरीर, कर्म, परद्रव्य यांचा अभाव आहे. हा स्वीकार ही वर्तमान पर्यायी करावा लागतो. वर्तमान पर्यायी मध्ये आम्हाला हा स्वीकार, आम्हाला अकाट्य विश्वास किंवा एकदा तरी स्वतःला इतकं कॉन्फिडंटली आम्हाला सांगायचं आहे की मी परद्रव्य नाही, मी कर्म नाही, मी शरीर नाही, शरीराचं सुख दुःख माझं नाही, मी सगळ्यांपासून विविध आहे आणि मी एक चैतन्य स्वभावी आत्मा आहे. म्हणजे परापासून विभक्तपणा आणि आत्मतत्वाशी एकत्व, अशा तऱ्हेने हा एकत्व विभक्त आत्म्याचं स्वरूप आम्हाला दिसेल. म्हणून द्रव्यत्व गुणामुळे नित्य परिवर्तनशील आणि तरीही मूळ अस्तित्वाला धक्काही न देणाऱ्या या शक्तीच्या प्रतीतीने सर्वांना अकृत्रिम आनंद प्राप्त हो, या मंगल कामनेसह. कारण द्रव्यत्व गुण आहे. द्रव्यत्व गुणामुळे प्रत्येक वस्तू सतत परिणमनशील आहे. दोन व्याख्या आम्ही लावतो, एक अस्तित्व गुणाची आणि एक द्रव्यत्व गुणाची. अस्तित्व गुण हे सांगतो की द्रव्य सहज अगदी प्रतिसमय परिणमनशील असताना देखील ते समूळ नष्ट कधी होत नाही, हा अस्तित्व गुण सांगतो. तर द्रव्यत्व गुण सांगतो की वस्तू नष्ट न होत, वस्तू नष्ट न होता देखील, वस्तू आपलं अस्तिपणा कायम ठेवून देखील प्रतिसमय परिणमनशील आहे. या दोन गुणांच्या आधारावर ही भाव आणि अभाव शक्ती विद्यमान आहे. आणि अशा तऱ्हेच्या त्या अनुभूतीच्या प्रांतामध्ये आमचा सहज प्रवेश व्हावा आणि जी काही त्या आनंदाची गोडी आहे, जो अकृत्रिम आनंद आहे, हा आमच्या जीवनात प्राप्त व्हावा. ओम ह्रीम भाव शक्ती स्वरूपोहम आणि ओम ह्रीम अभाव शक्ती स्वरूपोहम. यानंतर 35 आणि 36 या नंबरच्या शक्ती येणार आहे, ज्या भावा भाव आणि अभाव भाव शक्ती, भाव अभाव शक्ती आणि अभाव भाव शक्ती. आम्हाला सगळ्या शक्ती आता या 2-3 शक्ती अशा सारख्या सारख्या वाटणार आहे. पहिली भाव शक्ती अभाव शक्ती सांगितली, दुसरी भाव अभाव शक्ती आणि अभाव भाव शक्ती. यामध्ये फरक काय आहे तर आत्म्यामध्ये जी वर्तमान पर्याय भाव रूपाने विद्यमान आहे तिचा पुढच्या समयात निश्चितपणे अभाव होणार आहे. भावाचा अभाव अशी होणारी ही शक्ती आहे. आणि जी आज अभाव रूप आहे ती पुढच्या समयात भावरूप होणार आहे, अशी ही
भावाभाव शक्ती आणि अभाव भाव शक्ती. आचार्य अमृतचंद्र लिहितात, भवत पर्याय व्यय रूपा, भवत पर्याय व्यय रूपा. आत्ताची जी पर्याय आहे तिचा व्ययरूप होणं, अशी ही भाव अभाव शक्ती. आणि अभवत पर्याय उदय रूपा, अभाव भाव शक्ती, जी आज पर्याय उत्पाद रूप नाहीये, उदय रूप नाहीये, तिचा पुढच्या समयात सद्भाव आहे, ही अशी अभाव भाव शक्ती. रे आत्मन, जी पर्याय आज आहे ती पुढच्या क्षणी नाही. प्रति समय द्रव्य नित्य नूतन म्हणजे एव्हर ग्रीन. तू मात्र पर्यायींना टिकविण्याचा अट्टहास करत आहे. प्रत्येक समयात आमचं द्रव्य जणू काही साप जसा आपली कात टाकून देतो आणि त्याचं शरीर झळाळतं तेजानी, अगदी तेजपुंज दिसतं त्याचं शरीर काट टाकल्यानंतर, त्याप्रमाणे आमचा आत्मा देखील प्रति समय होणारी ही जी पर्याय आहे, ही पर्याय त्याच्या पुढच्या समयात त्याच्यात नाही. म्हणजे नित्य नवीनता नवीनता नवीनता. आणि आम्हालाही नवीनतेचाच ध्यास असतो. आम्हालाही असं वाटतं की आम्ही एव्हर ग्रीन राहिलं पाहिजे. तर ही शक्ती आम्हाला तेच दाखवत आहे की तू प्रति समय नित्य नूतन रूप आहे. तुझ्यात सगळ्या म्हणजे पर्याय जी आहे ती नष्ट झालेली आहे. जुनी पर्याय तुझी टिकली नाही आहे, ती नष्ट झाली. तू प्रति समय नवीन अवस्था धारण करत आहे. आणि तू मात्र, आणि आम्ही काय करतो, आम्ही मात्र आमची जी आवडती पर्याय आहे ते टिकली पाहिजे अशा प्रकारचा आम्ही अट्टहास जीवनात करतो. पण आम्ही अट्टहास केला तरी ते होणं नाही. आम्ही कितीही म्हटलं की आम्हाला बालपणासारखं आज राहायचं आहे, ती पर्याय आम्हाला आज प्राप्त झाली पाहिजे, तर हे होणं नाही. कारण ती पर्याय त्या समयात नष्ट झाली, ती परत भविष्यामध्ये कधीही उत्पन्न होणार नाही. भविष्यातली पर्याय ही वेगळीच जीवनात असणार आहे. आणि तू मात्र ती टिकविण्याचा अट्टहास करत आहे. आज तुझ्यात मोक्ष पर्याय अभावरूप आहे, पण भविष्यात ती भावरूप आहे. केवढा विश्वास आत्मस्वरूपाविषयी जर आम्ही ही असं मांडलं नाही, ही शक्ती जर आम्ही मांडली नाही, कोणती अभाव भाव शक्ती, तर आज आमच्यात मोक्ष पर्याय नाहीये. आज आम्ही मुनी पर्याय धारण केलेली नाहीये. परंतु आमच्या अंतरंगामध्ये आम्हाला अनिवार्य ओढ आहे की कधी मी जंगलात जाईल, कधी मी एकाकी असं विचरण करेल, कधी मी भावलिंग रूपाने साधूपणा धारण जीवनात करेल आणि मी माझी मोक्ष पर्याय जीवनामध्ये मी प्राप्त करेल. आज या सगळ्या पर्यायी आमच्यामध्ये अभाव रूप आहे, पण ह्याच आमच्या भविष्यकालीन पर्यायी तिथे भावरूप होणार आहे. आणि एकदा जर आम्हाला हा विश्वास अंतरंगात असेल की नाही, ह्या पर्यायी माझ्या जीवनात अशा तऱ्हेने आहेतच, तर आम्हाला हा विश्वासच आमचं प्रतीतीच आमची सम्यक दर्शन प्रगट करण्यात मदत करणार आहे. आणि हा विश्वासच सर्व अडथळे दूर करणार. आत्म्यामध्ये जी वर्तमान पर्याय भावरूप विद्यमान आहे ती पुढच्या समयात नाही. पर्यायीचं अस्तित्व एक समयपर्यंत, त्यामुळे ती पर्याय नक्कीच दुसऱ्या समयात नष्ट झालेली आहे. आम्हाला वाटतं आम्ही एकच एक सगळं दिसतं आहे तसंच आहे. मंदिरात गेल्यानंतर आम्ही म्हणतो की कालचीच ही प्रतिमा आहे, पण त्या प्रतिमेमध्ये देखील नाना प्रकारचे बदल स्थित्यंतर जीवनात झालेली आहे. काल मी ज्या तीर्थंकरांच्या प्रतिमेचं दर्शन केलं, पर्याय अपेक्षेने आज मी ते दर्शन करू शकत नाही. नदीचं उदाहरण या बाबतीत अत्यंत सुंदर आहे. असं म्हटलं जातं की नदी वाहत्या नदीमध्ये कुणीही आपलं पाऊल दुसऱ्यांदा टाकू शकत नाही. नदीचा प्रवाह जसा सतत सुरू असतो, आम्ही ज्या
पर्याय म्हणजे पाण्यामध्ये पाऊल टाकलं, दुसरा पाऊल टाकेपर्यंत पहिल्या पाऊल टाकलेलं पाणी समोर निघून गेलेलं आहे. म्हणजे ती दुसऱ्या पावलाला देखील जसं पाणी सामावून घेत नाही, ते वेगळंच पाणी आहे. त्याप्रमाणे आमच्याही जीवनामध्ये प्रति समय ह्या पर्यायी बदलत आहे आणि एक पर्याय आमची एकाच समयात आहे, दुसऱ्या समयात ती पर्याय नाही, म्हणजे तिचा अभाव आहे. ही आहे भाव अभाव शक्ती, म्हणजे भावाचा अभाव होणे, ही नष्ट झाली, हा त्याचा अर्थ आहे. भविष्यकालीन पर्यायीचा आज आमच्यात अभाव आहे, पण पुढे ती येणार आहे, म्हणजेच पुढे भाव आहे. ही अभाव भाव शक्ती. आज अभाव आहे, पण पुढे भविष्यात ती पर्याय आमच्या जीवनात येणार. ही अभाव भाव शक्ती. भावाचा अभाव म्हणजे व्यय आणि अभावाचा भाव म्हणजे उत्पाद, हे दोन्ही एकाच समयात आहे. उत्पाद व्ययाचा समय एक, पर्याय एक, अपेक्षा दोन. अशा तऱ्हेने उत्पाद व्यय आम्ही पाहिलेला आहे की उत्पाद व्ययाचा समय एक आहे. ज्या समयात वर्तमान म्हणजे वर्तमान पर्याय आम्ही विवक्षित घेतली, तर वर्तमान पर्यायीचा ज्या समयात उत्पाद आहे, त्याच समयात आधीच्या पर्यायीचा त्याच्यामध्ये व्यय आहे. अशी ही उत्पाद व्ययाची आपली त्या ठिकाणी वस्तू व्यवस्था आहे. आणि ही वस्तू व्यवस्था अत्यंत विज्ञानाला घेऊन आहे, काटेकोर आहे, आणि याच्यामध्ये कुणीही दोष काढू शकत नाही. निर्दोष अशी ही शास्त्र परंपरा आमची आहे. म्हणून दोन्ही एका समयात आहे. द्रव्य रूपाने आत्मा अनंत भूत पर्यायी, वर्तमान एक पर्याय आणि भविष्यकालीन अनंत पर्यायी यामध्ये व्यापक आहे. जेव्हा आम्ही द्रव्य म्हणतो, द्रव्याचं अस्तित्व आम्ही इमॅजिन करतो, कल्पनेनी पाहतो किंवा अनुमानाने जाणतो, त्यावेळेला द्रव्याचं असीम रूप आमच्या डोळ्यापुढे यायला पाहिजे. द्रव्य तर आम्हाला दिसत नाही, द्रव्य आम्हाला दिसत नाही, पर्यायी दिसतात, आणि त्या पर्यायीवरून आम्ही द्रव्याची असीमता जाणायची आहे. असीमता जाणत असताना आमचं जे आत्मद्रव्य आहे अनादी कालापासून आहे. अनादी म्हटल्यानंतर त्याला आधीच नाही, म्हणजे त्याचं आम्ही कॅल्क्युलेशन करू शकत नाही. अनादी आहे म्हणजे खूप काही पर्यायी त्या ठिकाणी होऊन चुकलेल्या आहे. आज आम्हाला इथे आम्ही मनुष्य पर्यायीत आहो, या पर्यायीला आम्ही सेंटर बनवलं आणि म्हणून ही वर्तमान पर्याय आम्ही म्हटली, आणि यानंतर असीम अस्तित्व असल्यामुळे अनंत काल आमचं हे जीव द्रव्य कधीही नाशाला पावणार नाही, म्हणून भविष्यकालीन अनंत पर्यायी आमच्या होणार आहेत. या सर्व पर्यायींमध्ये व्यापक असलेलं एक अनुस्यूत तत्व जे व्यापक आहे, या सर्वांमध्ये निहित आहे, ते तत्व म्हणजेच द्रव्य आहे. कालाच्या अपेक्षेने आम्ही त्याची अखंडता सांगितली, आणि जेव्हा द्रव्याची प्रदेशांच्या अपेक्षेने आणि गुणांच्या अपेक्षेने अखंडता सांगायची असते, तेव्हा द्रव्य म्हणजे त्याच्या अनंत गुणांमध्ये व्यापक. म्हणून गुणांना सहभू म्हटलेलं आहे आणि पर्यायीला क्रमभू म्हटलेलं आहे, की त्याचे जे विस्तार आहे, तर द्रव्याचं जे आकारमान आहे, त्या सर्व आकारमानात विस्तारामध्ये हे गुण व्यापून आहे, आणि प्रदेश त्याचे जितके आहे त्या संपूर्ण प्रदेशातही ते द्रव्य व्यापक आहे. म्हणून प्रवचनसार मध्ये तिर्यक सामान्य आणि ऊर्ध्व सामान्य, ऊर्ध्वता सामान्य म्हणजे द्रव्य, द्रव्याची एवढीच व्याख्या आली, ऊर्ध्वता सामान्य प्लस तिर्यक सामान्य बरोबर द्रव्य. म्हणजे प्रदेशांमध्ये व्यापक, गुणांमध्ये व्यापक आणि कालाच्या सर्व पर्यायींमध्ये व्यापकता असणं हे द्रव्याचं लक्षण झालेलं आहे. असं हे द्रव्य सर्व याच्यामध्ये व्यापून आहे. म्हणून आत्मा
अनंत भूत पर्यायी, वर्तमान एक पर्याय आणि भविष्यकालीन अनंतानंत पर्यायी यात व्यापक आहे. द्रव्यत्व गुणामुळे आत्मा स्वतःचे अस्तित्व न सोडता सतत बदलत आहे आणि तो द्रव्याचा स्वभावच आहे आणि प्रतिसमय द्रव्यात पर्याय होतेच. उदाहरणार्थ जीवाला केवल ज्ञान झालं, याचा अर्थ मतिश्रुत जे ज्ञान होतं या ज्ञान पर्यायीचा अभाव झाला. केवल ज्ञान पर्याय ही उत्पन्न झाली, म्हणजे जो भाव होता त्या भावाचा अभाव झाला. म्हणजे मतिश्रुत भाव होता त्या भावाचा अभाव झाला आणि जो पूर्वी अभाव रूप होता तो आता भाव रूप झाला. केवल ज्ञान अभाव रूप होतं ते आता भाव रूप झालं. भावाचा अभाव जर आम्ही मांडला नाही तर पर्यायी चिरकाल टिकतील आणि केवल ज्ञान असतानाही मतिश्रुत ज्ञान राहील. पर्यायी कधी नष्ट झाल्या नाही असं जर आम्ही मांडलं तर मतिश्रुत ज्ञानही आम्हाला अनादि अनंत मानावं लागेल आणि केवल ज्ञान पर्यायीचा उत्पाद होण्याचा चान्स मग राहणार नाही. अभावाचा भाव जर मांडला नाही तर जीवाला केवल ज्ञान कधी प्राप्त होणार नाही. वर्तमान पर्यायी केवल ज्ञानाचा अभाव असतानाही पुढे तो भाव उत्पन्न झाला की केवल ज्ञान होऊ शकते हा विश्वास या शक्तीने उत्पन्न केलेला आहे. भाव अभाव आणि अभाव भाव शक्ती ही द्रव्याची आहे आणि पर्यायीत नाही. कारण सर्व पर्यायी या द्रव्यात शक्ती रूपाने सामावलेल्या आहे. आतापर्यंत आम्ही बघितलं की शक्ती ज्या आहे त्या द्रव्य गुण आणि पर्यायीत आहे. पण काही ह्या पर्याय रूप शक्ती अशा आहे की ज्या द्रव्यात तर आहे पण पर्यायीत नाही. जशा ह्या पर्याय शक्ती सुरू आहे आणि म्हणून द्रव्याच्या अपेक्षेने ह्या शक्ती लावायच्या आहे. ही जी पर्याय उत्पन्न होणार आहे तिचा अभाव आहे. ती स्वतःच अभावाला सोबत आणते. म्हणजे ज्याचा संयोग आहे त्याचा वियोग नियमाने आहे. या शक्तीमुळे अशुद्ध पर्याय जशी संपणार आहे तशी शुद्ध पर्याय पण दुसऱ्या समयात राहणार नाही. केवल ज्ञान झालं म्हणून ते कुटस्थ नित्य नाही आहे. त्याच्यामध्ये देखील प्रतिसमय केवल ज्ञान रूपाणी पर्यायी होतातच आहे. चैतन्य स्वभावाची विराधना करणारा जीव निगोदी दशेला प्राप्त होतो आणि जो आपल्या स्वभावाकडे लक्ष देत नाही, एवढं सगळं उपलब्ध करून दिल्यानंतर देखील या साधनांच्या माध्यमातून जो आपला उपयोग आत्मतत्वाकडे लागत नाही त्याला परत जणू काही शाप दिल्यासारखं मुशको भव, परत त्याला तशा प्रकारच्या पर्यायीत म्हणजे निगोदामध्ये जावं लागतं. आणि हा जीव अशा तऱ्हेने अंतर्मुहूर्तामध्ये उत्कृष्टपणे 66,336 एवढे क्षुद्रभव धारण करू शकतो. क्षुद्रभव 66,336 एका अंतर्मुहूर्तात हा जीव धारण करू शकतो. त्याला सोडतो आणि त्याचं प्रतिसमय अविद्यमान पर्यायींचा तिथे उत्पाद आहे. या शक्तिरूप द्रव्याची प्रतीती करणारे द्रव्य स्वभाव सन्मुख झाले की शुद्ध पर्याय प्रगट होते. ज्यातून पूर्णता प्रगट होणार अशा त्रिकाली आत्मतत्वाचे अवलंबनाने सम्यक्त्व पर्याय प्रगट होते. पर्यायीच्या अवलंबनाने शुद्ध पर्याय प्रगट होत नाही. आम्ही म्हटलं पर्यायीचं अवलंबन घेऊन आम्ही पर्यायी शुद्धता आणू शकतो, तर असं होणार नाही. पर्यायी शुद्धता आम्हाला हवी आहे, अभिप्रेत आहे, पण त्यासाठी पर्यायीचं अवलंबन अध्रुवाचं अवलंबन घेऊन चालत नाही. आम्हाला तर आमच्या त्रिकाली आत्मतत्वाचंच अवलंबन घ्यावं लागतं. ध्रुवातूनच आम्हाला या पर्यायीमध्ये शुद्धता प्रगट होणार आहे. अखंड आनंद आत्मस्वभाव हाच अनंत सुखाचा पाया आहे
आणि या अक्षय अनंत आनंद सरोवरात सर्वांनी निमग्न व्हावे या मंगल भावनेसह ओम ह्रीम श्री भावा भाव शक्ती स्वरूपोहम आणि ओम ह्रीम अभाव भाव शक्ती स्वरूपोहम या शक्तींमध्ये आता आपण ज्या 66,336 हे क्षुद्र भव पाहिले, या अनुषंगाने आपण उद्याला चर्चा करणार आहे. क्षुद्र भव म्हणजे काय आणि निगोदी भव म्हणजे काय, आणि निगोदी जीव आणि क्षुद्र भव याच्यामध्ये काय अंतर असणार आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.